म्हणजे सतत 2 पेक्षा अधिक विचार आपल्या डोक्यात चालू असणं, कुठल्याही सिच्युएशनचं किंवा परिस्थितीचं आपल्याला सतत चिंता वाटत राहणं आणि मेन म्हणजे कुठल्या टेन्शनमुळे आपल्याला रात्री झोप न लागणं. अगदी अंग तुटेस्तवर दुखतंय, पण तरीही झोप लागत नाहीये. तर हे नेमकं आपल्यासोबत का होतंय? आपण यावर काय केलं पाहिजे? तर ही पूर्ण व्हिडिओ आज मी त्याच्यावर बनवणार आहे. ते काय होतं ना, आपलं स्लीपिंग रुटीन चुकीचं असलं ना, की मग रात्री झोप येत नाही म्हणून चिडचिड तर होतेच, पण सकाळी उठल्याच्या नंतर डोकं दुखतंय, डोळे जड पडलेत किंवा कुठल्याही कामात मन लागत नाहीये, अशा समस्यांना पण तोंड द्यावं लागतं. पण तुम्हाला माहिती आहे का, या सर्व गोष्टींना कारणीभूत आहे ते म्हणजे आपलं चुकीचं रुटीन. येस. पूर्वी आठवतं लहानपणी आपण 11:30-12ला झोपून घ्यायचो आणि सकाळी लवकर उठायचो. त्यामुळे आपलं नंतरचं जे काही रुटीन होतं ते फार एकदम मस्त जायचं. कुठल्याही प्रकारची चिडचिड नाही की टेन्शन नाही, काहीच नाही. माझंच उदाहरण घ्या ना. मी प्रॉपर एका मराठी शाळेत शिकलेली मुलगी आहे. माझं स्कूल टायमिंग सकाळी 7:30चं असायचं. त्यामुळे माझी मम्मा मला 5:30 वाजता उठवायची आणि मग सगळं आवरा करतपर्यंत 6:30 वाजता माझं दिवसाचं पहिलं मील व्हायचं. येस. पहिलं मील माझं सकाळी 6:30 वाजता व्हायचं. त्याच्यानंतर शाळा माझी 7:10ची होती, तर मधल्या सुट्टीत म्हणजे 9:30 पावणे 10 पर्यंत माझं दुसरं मील प्रॉपर भाजी चपातीचं दुसरं मील माझं तेव्हा व्हायचं. आणि त्याच्यानंतर घरी आल्याच्या नंतर 12:30 वाजता माझी शाळा सुटायची, तर त्यामुळे घरी येताना करता मला 1-1:30 व्हायचं. तर 1-1:30 वाजता घरी फ्रेश होऊन माझं तिसरं मील व्हायचं, जे प्रॉपर जेवण असायचं, डाळ भात वगैरे असं. आणि सोबतच संध्याकाळचा प्रॉपर चहा नाश्ता माझा 6:30 वाजेपर्यंत व्हायचा आणि 9:30 वाजता रात्री जेवण व्हायचं. आणि 9:30 वाजता जेवण झालं की आम्ही 10:30-11 वाजता अंथरुणावर पडायचो झोपण्यासाठी आणि थोडा गप्पा मार, हे कर ते कर करता 11:30-12 आरामात व्हायचे. पण 11:30-12 त्या टायमाला मला फार लवकर वाटायचं, कारण की आत्ताचं माझं जे रुटीन आहे ना, म्हणजे भयंकर. आम्ही लवकर झोपायचो. लाईफ वॉज रिअली परफेक्ट बॅक देन, कारण की सगळे कामं एकदम ऑन पॉइंट, ऑन टाइम व्हायचे आणि कुठल्याही प्रकारची चिडचिड नाही व्हायची. लाईफमध्ये काय पाहिजे असतं यार, म्हणजे आपली काम व्यवस्थित झालं पाहिजे आणि आपल्याला कोणताही चिडचिड करावी न लागो ह्याकडे आपलं जास्त लक्ष असतं. ओके, कम बॅक टू द रियालिटी. आय नो आपण आता सगळे मोठे झालेलो आहोत. आपल्या डोक्यावर फार रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, आपल्याला टेन्शन आहे, आपल्याला घरातलं सगळं बघायचं आहे. पण सगळ्यांची काळजी करता करता आपल्याला आपली पण काळजी घेणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये ना मला ॲटलिस्ट तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवायची आहे की बाबा आपलं खाणं जरी वेळेवर नसलं तरी आपलं झोपणं वेळेवर असणं फार गरजेचं आहे. कारण की आपली झोप झाली नाही ना, मग पुढे जाऊन आपल्याला, म्हणजे आता आपण आपल्या 20s-30s मध्ये आहोत, आपलं चालतंय. पण मग जसं जसं वय वाढत जाईल तसं एक आजारांची अशी लिस्ट लागेल. तर ती लिस्ट लागू नये म्हणून आपली झोप व्यवस्थित होणं, टाइम टू टाइम होणं, 7 ते 8 घंटे आपली झोप होणं फार महत्त्वाचं आहे. आणि ती झोप येण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, काय होम रेमेडीज आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ही व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. ते काय आहे ना, मी तुमच्या डोक्यातले विचार नाही घालवू शकत, पण रात्री झोप लागण्यासाठी मी तुम्हाला नक्की मदत करू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 असे ड्रिंक्स सांगणार आहे जे न्यूट्रिशनिस्टनेच आपल्याला सजेस्ट केलेले आहेत. आणि मी बरेच ब्लॉग वाचत असते, त्यामुळे मला खूप बेसिक, म्हणजे मी जास्त करून ह्या गोष्टींचा विचार करते की कमीत कमी रेमेडीजमध्ये, म्हणजे आपण म्हणजे काही जण सांगतात बाबा एखादी ड्रिंक बनवा, त्याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचं इन्ग्रेडियंट टाका, मग ते मिक्स करा, मग ते प्या. नाही, 2 ते 3 इन्ग्रेडियंटमध्ये एखादं ड्रिंक तयार झालं पाहिजे आणि त्याचा फायदाही झाला पाहिजे. माझं ह्याच्याकडे जास्त लक्ष असतं. त्यामुळे मी तुम्हाला फार इझीवाल्या ज्या ड्रिंक सांगणार आहे, ज्या झोपण्यापूर्वी तुम्ही प्यायला हव्यात आणि जेणेकरून तुम्हाला झोप व्यवस्थित लागेल. सो बेसिकली आपण काय खातो, काय पितो याचा डिरेक्ट इम्पॅक्ट आपल्या हेल्थवर होतो. तर आज मी जे ड्रिंक्स तुम्हाला सांगणार आहे ते न्यूट्रिशनिस्ट हरिप्रीत परसीचा यांनी एका ब्लॉगमध्ये सांगितले आहेत. हे 3 ड्रिंक्स न्यूट्रिशनिस्ट हरप्रीत परसीचा यांनी एका ब्लॉगमध्ये सजेस्ट केल्या होत्या आणि
मला त्या फार इझी वाटल्या आणि लवकर अवेलेबल पण होतील, त्यामुळे मग मी तुम्हाला ते सांगते. नंबर 1, अश्वगंधा चहा. आयुर्वेदामधील सर्वात विश्वासू औषधी वनस्पतीपैकी एक असणारी अश्वगंधा वनस्पती ही आहे. तणाव निवारण फायद्यांसाठी ओळखली जाणारी ही एक वनस्पती आहे, कारण ती कॉर्टिसोलची पातळी कमी करते. 1 कप अश्वगंधा चहा निद्रानाश दूर करू शकतो. यात ट्रायथिलीन ग्लायकोल हे संयुग असतं, जे झोप येण्यास मदत करतं. नंबर 2, हळदीचे दूध. हळदीचे दूध, ज्याला गोल्डन मिल्क असेही म्हणतात, कारण तुम्हाला कुठे दुखत असेल किंवा जॉईंट पेन असेल तर ते दुखणं कमी करण्यासाठी हळदीचं दूध फार मदत करतं. जळजळ, निद्रानाश दूर करण्यासाठी हळदीचे दूध फार फायदेशीर ठरले आहे. नंबर 3, दालचिनी चहा. 1 कप पाणी घेऊन त्यात 1 चमचा दालचिनी पावडर घालून त्याला उकळून घ्यावं. व्यवस्थित गाळून त्याचे सेवन केल्याने दालचिनी तुमच्या स्नायूंना आराम देण्यासाठी आणि तुमच्या शरीरातील तणाव दूर करण्यास मदत करते आणि अद्भुत झोप लागण्यासही मदत करते. वेल, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ गाईज. आय होप ही व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल आणि हा ड्रिंकसाठी लागणारे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतील, तर त्यासाठी तुम्हाला जास्त तामझाम करण्याची गरज नाही आहे. फार इझी ड्रिंक्स आहेत, अगदी आपण चहा बनवतो तशाच बनवायच्या आहेत. आणि दूध तर काय बाबा, आपण लहानपणापासून पितच आलोय, तर त्याच्यात फक्त हळद टाकायची आणि दॅट्स इट. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.